वेलकम एव्हरीवन. आपण ट्रॅफिक इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट बघत आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट युनिट आपण स्टार्ट केलेला आहे फंडामेंटल्स ऑफ ट्रॅफिक इंजिनिअरिंग. त्याच्यामध्ये बघा लास्ट लेक्चरमध्ये आपण ट्रॅफिक कॅरेक्टरिस्टिक्स बघितली. ट्रॅफिक कॅरेक्टरिस्टिक्स. त्याच्यामध्ये ट्रॅफिक कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये पहिला जो बघितला, पहिला, सेकंड आणि थर्ड. पहिला होता रोड युजर कॅरेक्टरिस्टिक्स, रोड युजर. सेकंड होतं व्हेहिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स. आणि थर्ड आता आपण बघणार आहे रोड कॅरेक्टरिस्टिक्स. रोड युजर कॅरेक्टरिस्टिक्स आणि व्हेहिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितलेले आहेत. आता या लेक्चरमध्ये आपण रोड कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहे. रोड कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये बघा त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतोय रोड कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये, आणि रोड कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ती शिकणे का गरजेचं आहे बघा. तर जे रोडचे अलाइनमेंट आहे आपण बघितलं, रोड जो असणार आहे आपला त्याच्यामध्ये रोडची जी अलाइनमेंट असते, रोडची अलाइनमेंट म्हणजे काय, सेंटर लाईन ऑफ रोड. जिथून रोडची सेंटर लाईन पास होते एखाद्या एरियामधून त्याला रोडची अलाइनमेंट असं म्हटलं जाते. तर ही जी रोडची अलाइनमेंट आहे ती काय करत असते, आपलं जे ग्राउंडचा सरफेस आहे, समजा हा ग्राउंड सरफेस आहे, तर हा ग्राउंड सरफेस जो असेल, हा जो ग्राउंड सरफेस असेल त्याप्रमाणे जात असते. रोड अलाइनमेंट काय करत असते, ग्राउंड सरफेस नुसार जात असते. म्हणजेच काय, अलाइनमेंट ऑफ रोड फॉलोज द जनरल टोपोग्राफी ऑफ नॅचरल ग्राउंड. अलाइनमेंट ऑफ रोड, रोडची जी अलाइनमेंट आहे इट फॉलोज द जनरल टोपोग्राफी ऑफ द नॅचरल ग्राउंड. अलाइनमेंट ऑफ रोड follows the general topography of the natural ground. नॅचरल ग्राउंडची जी जनरल टोपोग्राफी असेल we know that alignment of road generally follows the general topography of the natural ground, but the natural ground may be a uneven or plain surface. आपला जो नॅचरल ग्राउंड आहे तो कसा असू शकतोय, अनइवन असू शकतोय किंवा प्लेन असू शकतोय. मग हे जे अनइवन असेल किंवा प्लेन असेल तिथं आपल्याला ग्रेडियंट देणं गरजेचं आहे किंवा कर्व देणं गरजेचं आहे. हे सगळं आपण रोड कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये बघणार आहे. फॉर द सेफ और स्मूथ मूवमेंट ऑफ व्हेकल ऑन द रोड इट इज रिक्वायर्ड टू चेंज द ग्रेडियंट और अलाइनमेंट ऑफ द रोड. म्हणजेच काय, तर रोडची जी अलाइनमेंट आहे, आता समजा हा जो ग्राउंड सरफेस आहे, नॅचरल ग्राउंडची जी टोपोग्राफी आहे ही जनरल टोपोग्राफी झाली. आणि ह्या टोपोग्राफीनुसार काय करत असतं, ह्या टोपोग्राफी म्हणजे ही जी समजा इथं स्लोप, कमी स्लोप आहे, इथं जास्त कुठं तरी उंचवटा असू शकतोय, काही ठिकाणी प्लेन सरफेस असू शकतोय. तर याप्रमाणे जे आपलं नॅचरल ग्राउंड आहे, हे जे नॅचरल ग्राउंड आहे त्याच्या थ्रू किंवा त्याच शेपनुसार आपलं काय होत असते, रोडची जी अलाइनमेंट आहे ती पास होत असते. पण जर आपल्याला स्मूथ आपलं जे व्हेकल असणार आहे त्याचं स्मूथ ट्रान्सपोर्ट करायचं असेल, स्मूथ फंक्शनिंग ऑफ द व्हेकल फॉर सेफ और स्मूथ फंक्शनिंग ऑफ द व्हेकल. आता हे जे व्हेकल असणार आहे त्याचं स्मूथ आणि सेफ फंक्शनिंग करायचं असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, इट इज रिक्वायर्ड टू चेंज द अलाइनमेंट और ग्रेडियंट. आता इथं समजा उंचवट आहे तर आपल्याला हा जो ग्रेडियंट म्हणजेच काय, तर इथं आपल्याला स्लोप देणं गरजेचं आहे. हा उंचवट आपल्याला काय करणं गरजेचं आहे, कटिंग आणि फिलिंग जे केलं जातं रोडमध्ये ते करणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, चेंज इन अलाइनमेंट अँड चेंज इन ग्रेडियंट इज रिक्वायर्ड. म्हणूनच आपण रोड कॅरेक्टरिस्टिक्स जे आपण थर्ड नंबरचा पॉईंट बघतोय ट्रॅफिक कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये, तर ते रोड कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत हे शिकणं गरजेचं आहे. नेक्स्ट आपण बघायचं रोड कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते आहेत. त्याच्यामध्ये आताच आपण बघितलंय ग्रेडियंट आहे किंवा कर्व ऑफ रोड आहे,
स्पीड. याच्यामध्ये बघा हा पॉइंट शिकायचा आपल्याला. रोड कॅरेक्टरिस्टिक्स. रोड कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय काय इन्क्लूड होतोय बघा. पहिला आहे ग्रेडियंट. ग्रेडियंट आपण हायवे इंजिनिअरिंग मध्ये बघितलंय, इथे पण आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट कर्व ऑफ रोड. कर्व ऑफ रोड. थर्ड आहे स्पीड. पहिला आहे ग्रेडियंट, नेक्स्ट आहे कर्व ऑफ रोड, नंतर आहे स्पीड, नेक्स्ट आहे फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर सरफेस. फोर्थ आहे फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर सरफेस. रोड कॅरेक्टरिस्टिक्स बघा. पहिलं आहे ग्रेडियंट, नेक्स्ट आहे कर्व ऑफ रोड, नेक्स्ट आहे स्पीड. स्पीड मध्ये तुम्ही डिझाईन स्पीड असेल लिहा. डिझाईन स्पीड. थर्ड आहे डिझाईन स्पीड आणि फोर्थ आहे फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर सरफेस. आता प्रत्येक जो पॉइंट आहे रोड कॅरेक्टरिस्टिक्सचा तो आपल्याला शिकायचा. पहिला आपण आता बघणार आहे ग्रेडियंट. ग्रेडियंट म्हणजे आपण बघितलेलं आहे हायवे इंजिनिअरिंग मध्ये. ग्रेडियंट आपण शिकलेलो आहे. तर ग्रेडियंट बघत असताना पहिल्यांदा आपण एक डायग्राम बघूया. समजा ही जनरल टोपोग्राफी आहे आपल्या ग्राउंडची. तर काय केलं जातंय, याच्यावर आपल्याला अलाइनमेंट जी प्रोव्हाइड करायची असते त्याच्यामध्ये बघा हे झालं व्हर्टिकल डिस्टन्स. इथं प्लेन सरफेस आहे. हा जो सरफेस आहे तो काय ग्रेडियंट इथे प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे किंवा स्लोप एक फिक्स देणं गरजेचं आहे. तर इथं काय केलं जाते बघा. ग्रेडियंट डिफाइन करत असताना आपल्याला इथपर्यंत हे करायचं. रोडची अलाइनमेंट अशी पास करायची आहे की आपलं जे व्हेकलची जी मुवमेंट असेल ती सेफ आणि स्मूथ व्हायला पाहिजे. आणि जे आपलं डिझाईन करणार आहे जिओमेट्रिकल डिझाईन ते सुद्धा काय असलं पाहिजे, इकॉनॉमिकल असलं पाहिजे. इथं बघा आपल्याला काय करावं लागणार आहे. हा झाला ग्राउंडचा टोपोग्राफी. याच्यामध्ये इथं आपल्याला फिलिंग करायला लागणार आहे. इथं कटिंग करायला लागणार आहे कारण आपली अलाइनमेंट कुठून जाणार आहे, इथून जाणार आहे. तर पुन्हा इथं काय करायला लागणार आहे, फिलिंग करायला लागणार आहे. हे झालं हॉरिझॉन्टल डिस्टन्स. इथून इथपर्यंतचं हे आहे हॉरिझॉन्टल डिस्टन्स. त्याला आपण डी नाव देऊया आणि व्हर्टिकल डिस्टन्स आहे त्याला आपण एच नाव देऊया. एवढं व्हर्टिकल डिस्टन्स आपल्याला काय करायला लागणार आहे, पास करायला लागणार आहे. त्यामुळे ग्रेडियंटची डेफिनेशन बघा. ग्रेडियंट म्हणजे काय. इट इज डिफाइंड एज द रेट ऑफ ग्रेडियंट इज डिफाइंड एज द रेट ऑफ राइज और फॉल. It is defined as the rate of rise or fall. It is defined as the rate of rise or fall provided to the formation of road along its length with respect to horizontal. Gradient म्हणजे काय. It is defined as the rate of rise or fall provided to the formation of road along its length with respect to horizontal. म्हणजेच काय along its length आपण जे रोडची लेंथ असणार आहे. इट इज डिफाइंड एज द रेट ऑफ राइज और फॉल प्रोव्हाइडेड टू द फॉर्मेशन ऑफ रोड. रोडचं फॉर्मेशन म्हणजे आपण हायवे इंजिनिअरिंग मध्ये बघितलंय की रोडचं जे फॉर्मेशन असेल किंवा थिकनेस असेल त्या थिकनेसला किंवा रोडच्या सरफेसला जे राइज अँड फॉल प्रोव्हाइड केलेले असतात. इट इज डिपेंड एज द रेट ऑफ राइज और फॉल प्रोव्हाइडेड टू द फॉर्मेशन ऑफ रोड विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल डिस्टन्स अलॉंग इट्स लेंथ विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल डिस्टन्स इज कॉल्ड एज द ग्रेडियंट. ही त्याची डेफिनेशन झाली. डेफिनेशन पुन्हा एकदा मी सांगते, लिहून घ्यायचे. Gradient is defined as the rate of कशाचा rise or fall. It is defined as the rate of rise or fall provided to the formation of road. Provided to formation of road. It is the rate of rise or fall provided to the formation of road
along its length with respect to horizontal distance is called as a gradient. आता याचा जर ग्रेडियंट जे आहे ते आपण कशामध्ये एक्सप्रेस करतोय, ग्रेडियंट इज एक्सप्रेस्ड इन percentage. Gradient is expressed in percentage. It is expressed in a percentage. आता ग्रेडियंटचा फॉर्म्युला जर बघायचा झाला तर तो कसा आहे, आपण शिकलोय अगोदर. ग्रेडियंट हायवे इंजिनिअरिंग मध्ये बघितलंय. ग्रेडियंट इज इक्वल टू वर्टिकल डिस्टन्सला आपण काय म्हटलंय, h म्हटलंय, आणि हॉरिझॉन्टल अपॉन हॉरिझॉन्टल डिस्टन्स. किंवा इथे तुम्ही v सुद्धा नोट करू शकताय. समजा इथे आपण h ऐवजी हाईट, ही हाईटच झाली ना, मग तिथे आपण v सुद्धा देऊ शकतो नोटिफिकेशन आपल्या अंडरस्टँडिंग साठी. वर्टिकल डिस्टन्स अपॉन हॉरिझॉन्टल डिस्टन्स, हे झालं हॉरिझॉन्टल डिस्टन्स. इझी अंडरस्टँडिंग साठी किंवा लक्षात राहण्यासाठी आपण v आणि h असं नाव देऊ शकतोय. ग्रेडियंट इज इक्वल टू वर्टिकल डिस्टन्स अपॉन हॉरिझॉन्टल डिस्टन्स इंटू 100 का करायचा, कारण ग्रेडियंट आपण पर्सेंटेज मध्ये एक्सप्रेस करतोय. ग्रेडियंट इज इक्वल टू वर्टिकल डिस्टन्स अपॉन हॉरिझॉन्टल डिस्टन्स इंटू 100. हा झाला ग्रेडियंटची डेफिनेशन. आता ग्रेडियंटचे जे टाइप आहेत ते आपल्याला शिकायचं आहे. ग्रेडियंटचे टाइप बघायचे आहेत आपल्याला. ग्रेडियंटचे टाइप बघण्या अगोदर ग्रेडियंट जो असणार आहे रोडचा त्याच्यावर कशाचा इफेक्ट होते बघूया. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन ग्रेडियंट. नेचर ऑफ ग्राउंड. फॅक्टर्स बघतोय आपण. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन ग्रेडियंट. पहिला आहे नेचर ऑफ ग्राउंड. ग्राउंडचं नेचर कसं असणार आहे त्याच्यावर आपला ग्रेडियंट ठरणार आहे. समजा जास्त अनइवन सरफेस असेल किंवा प्लेन सरफेस असेल, हा जो ग्राउंडचा सरफेस आहे किंवा ग्राउंडचं जे नेचर आहे त्याच्यावर आपला ग्रेडियंट डिपेंड असणार आहे. नेक्स्ट आहे ट्रॅफिक कोणत्या प्रकारचा असणार आहे किंवा ट्रॅफिक व्हॉल्यूम किती असणार आहे याच्यावर सुद्धा ग्रेडियंट किती द्यायचा हे आपण डिसाईड करतोय. थर्ड पॉइंट आहे आपला ग्रेडियंटचा ट्रॅफिक नंतर सरफेस ऑफ रोड. रोडचा सरफेस आपण कसा प्रोव्हाइड करणार आहे किंवा कोणत्या क्लासचा रोड आपण देणार आहे, सरफेस ऑफ रोड. हा तिसरा फॅक्टर आहे अफेक्टिंग ऑन द ग्रेडियंट. आणि फोर्थ आहे सेफ्टी रिक्वायरमेंट. सेफ्टी रिक्वायरमेंट सुद्धा कन्सिडर करणं गरजेचं आहे ग्रेडियंट प्रोव्हाइड करत असताना. ग्रेडियंट म्हणजे आपण बघितलं, सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर ग्रेडियंट म्हणजे काय, आपण एक स्लोप प्रोव्हाइड करतो. जो आपण रोड बनवण्यासाठी एखाद्या ग्राउंडवरती स्लोप प्रोव्हाइड करतो त्याला ग्रेडियंट असं म्हटलं जाते. तर त्याचे टाइप्स बघत असताना तुम्हाला लक्षात येईल की सेफ्टी रिक्वायरमेंट म्हणजे काय. म्हणजेच आता हा जो स्टीप स्लोप असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी स्लोप असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी स्लोप असेल किंवा प्लेन ग्राउंड असेल, हे जे टाइपचे स्लोप झाले ते आपण नेक्स्ट ग्रेडियंट मध्ये बघणार आहे. त्या स्लोपवरच डिपेंड असणार आहे की सेफ्टी रिक्वायरमेंट आपली काय आहे. नेक्स्ट टाइप्स बघायचे ग्रेडियंटचे टाइप बघायचे आहेत आपल्याला. टाइप्स ऑफ ग्रेडियंट. पहिल्यांदा नोट डाऊन करून घ्या. टाइप्स ऑफ ग्रेडियंट मध्ये फर्स्ट आहे फोर्थ ग्रेडियंट बघायचे आपल्याला. फोर टाइप्स बघायचे आपल्याला आपल्या सिलेबस प्रमाणे. टाइप्स ऑफ ग्रेडियंट मध्ये पहिला आहे रुलिंग ग्रेडियंट. नेक्स्ट आहे लिमिटिंग ग्रेडियंट. नेक्स्ट आहे एक्सेप्शनल ग्रेडियंट. आणि लास्ट आहे मिनिमम ग्रेडियंट. There are four types of gradient. First is a ruling gradient, next is a limiting gradient,
त्याच्यानंतर आहे एक्सेप्शनल ग्रेडियंट आणि फोर्थ आहे मिनिमम ग्रेडियंट. आता याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायचं रुलिंग ग्रेडियंट म्हणजे काय. रुलिंग ग्रेडियंट म्हणजे काय बघायचं आहे. त्याच्यानंतर लिमिटिंग ग्रेडियंट बघणार आहे आपण. रुलिंग ग्रेडियंट शिकायचं आपल्याला. रुलिंग ग्रेडियंट म्हणजे काय बघा. इट इज अ ग्रेडियंट जनरली प्रोव्हाइडेड टू द अलाइनमेंट ऑफ रोड. त्याची डेफिनेशन लिहून घ्यायची झाली. इट इज द ग्रेडियंट अडॅप्टेड फॉर द मेकिंग द अलाइनमेंट ऑफ रोड इज कॉल्ड एज अ रुलिंग ग्रेडियंट. याला काय म्हटलं जातंय. gradient adopted for making of road alignment. Gradient adapted for making of road alignment is called as the ruling gradient. म्हणजे जनरली जो आपण ग्रेडियंट अडॉप्ट करतोय किंवा यूज करतोय रोड बनवण्यासाठी, रोडची जी अलाइनमेंट आहे ती बनवण्यासाठी जो ग्रेडियंट आपण जनरली अडॉप्ट करतोय त्याला रुलिंग ग्रेडियंट असं म्हटलं जातंय. आता याच्यामध्ये बघा रुलिंग ग्रेडियंट मध्ये अजून एक याचे डेफिनेशन आहे. इट इज द मॅक्झिमम ग्रेडियंट अडॉप्टेड बाय अ डिझायनर टू अटेम्प्ट or given the vertical profile of the road. It is also defined as it is the maximum gradient within which the designer attempt to design the vertical profile of road. Next बघा रुलिंग ग्रेडियंट ची दुसरी डेफिनेशन आहे. पहिली डेफिनेशन झाली. सेकंड आपल्याला बघायचं आहे म्हणजे काय. इट इज द मॅक्झिमम ग्रेडियंट. इट इज रुलिंग ग्रेडियंट इज अ मॅक्झिमम ग्रेडियंट. It is the maximum gradient within which the designer attempt to design the vertical profile of road. ही सुद्धा डेफिनेशन चालते आणि ही सुद्धा डेफिनेशन चालते. पण ज्या डेफिनेशन मधून आपल्याला जास्त क्लिअरली समजते ती आहे ही. इट इज द मॅक्झिमम ग्रेडियंट within which the designer attempts to design the vertical profile of road. तर ह्याच्यामध्ये बघा जो ग्रेडियंट, ह्याच्यामध्ये बघा ग्रेडियंटचे टाइप्स आपण बघितले. पहिला आहे रुलिंग ग्रेडियंट. त्याच्यामध्ये नेक्स्ट आपण लिमिटिंग ग्रेडियंट बघितलं. त्याच्यानंतर एक्सेप्शनल ग्रेडियंट बघितलं. तर मॅक्झिमम हा जो ग्रेडियंट दिला जातो हा मॅक्झिमम ग्रेडियंट म्हणजे जास्तीत जास्त यूज केला जाणारा ग्रेडियंट कोणता आहे. रुलिंग ग्रेडियंट आहे. इट इज द मॅक्झिमम ग्रेडियंट विदिन विच द डिझायनर अटेम्प्ट टू डिझाइन द व्हर्टिकल प्रोफाइल ऑफ रोड. आता याचं एक्झाम्पल बघायचं झालं. समजा इट इज द मॅक्झिमम ग्रेडियंट म्हणजेच काय. हा ग्रेडियंट असा आहे ज्याच्यामध्ये काय होणार आहे. प्रॉपर जे डिझाइन आहे रोडचं ते जनरली रोडचे अलाइनमेंट डिझाइन करत असताना आपण जो ग्रेडियंट यूज करतो त्याला रुलिंग ग्रेडियंट असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये बघा इथं कटिंग एवढा एरिया आपल्याला कट करायला लागतोय, पुन्हा इथं एवढे फिलिंग करायला लागतंय, पुन्हा एवढे इथं कटिंग करायला लागतंय. अशा प्रकारचा जो ग्रेडियंट आपण प्रोव्हाइड करतोय जनरल म्हणजे जास्तीत जास्त डिझायनर प्रेफर करतात तो ग्रेडियंट कोणता असणार आहे. रुलिंग ग्रेडियंट. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त ग्रेडियंट आपण द्यायचा नाहीये. ग्रेडियंट म्हणजे काय बघितलं आपण रोडला दिला जाणारा स्लोप. ह्याच्यापेक्षा जास्त ग्रेडियंट जर दिला आपण ह्याच्यापेक्षा जास्त म्हणजे काय तर स्लोप आहे तो आपला काय होणार आहे स्किप होणार आहे. म्हणजेच काय हे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे समजा हे 10 मीटर असेल आणि व्हर्टिकल डिस्टन्स समजा 3 मीटर आहे. इथपर्यंत डिस्टन्स 3 मीटर आहे. तर पहिलं जे रुलिंग ग्रेडियंट आहे त्याच्यामध्ये बघा स्लोप आपला काय आहे कमी आहे विथ रिस्पेक्ट टू म्हणजे हे जर 3 मीटर असेल तर हे 10 मीटर असणार आहे हॉरिझॉन्टल. पण ह्या वेळेला नेक्स्ट जेव्हा आपण स्लोप इन्क्रीज करतोय
स्लोप वाढवतोय तेव्हा काय होतंय, व्हर्टिकल डिस्टन्स पुन्हा आपलं इन्क्रीज होतोय. समजा 3.5 असेल तर हे हॉरिझॉन्टल सेमच राहिले, पण व्हर्टिकल डिस्टन्स इन्क्रीज झालं, म्हणजेच काय आपला स्लोप जास्त झाला. मग आपण जो रुलिंग ग्रेडियंट देतोय तो काय आहे, मॅक्झिमम ग्रेडियंट. जनरली जे डिझायनर ग्रेडियंट देतात तो किती असतोय, रुलिंग ग्रेडियंट दिला जातोय. म्हणजे ह्याच्यापेक्षा मॅक्झिमम ग्रेडियंट आपण देत नाहीये, आणि देतोय ते पण कोणते, लिमिटिंग ग्रेडियंट किंवा एक्सेप्शनल ग्रेडियंट जे देतोय ते काही अनअवॉइडेबल केसेस असतील तिथंच देतोय. म्हणजे जनरली आपण अडॉप्ट करत असताना रुलिंग ग्रेडियंटच काय करायचं आहे, अडॉप्ट करायचं आहे. त्यामुळे याची डेफिनेशन बघा, इट इज द मॅक्झिमम ग्रेडियंट विदिन विच द डिझायनर अटेम्प्ट टू डिझाइन द व्हर्टिकल प्रोफाइल ऑफ रोड. व्हर्टिकल प्रोफाइल ऑफ रोड. आता ह्याच्यामध्ये आपण मगाशी बघितलं की रोड कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण बघितलं की ग्रेडियंट असेल किंवा कर्व असेल, हे जे आपण बघितलं रोड कॅरेक्टरिस्टिक टाईप बघितले होते की ग्रेडियंट आहे, कर्व आहे, डिझाईन स्पीड असेल. तर आपण पहिले लक्षात काय घेणं गरजेचं आहे, कर्व मध्ये कर्व बघितला आपण आणि ग्रेडियंट एक बघितलं. रोड कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये ग्रेडियंट बघितलं, कर्व. जेव्हा ग्रेडियंट मध्ये चेंज होतो, ग्रेडियंट म्हणजे काय, स्लोप. जेव्हा स्लोप, आता समजा हा असा स्लोप आहे एखाद्या नॅचरल ग्राउंडचा आणि नेक्स्ट स्लोप असा असेल, तर जेव्हा स्लोप मध्ये चेंज होतो तेव्हा काय होतंय, व्हर्टिकल कर्व निर्माण होतोय. आणि जेव्हा व्हर्टिकल कर्व तयार होतोय, आणि जेव्हा अलाइनमेंट मध्ये चेंज होतोय, अलाइनमेंट म्हणजे काय, काही रोड असा जात असेल हॉरिझॉन्टल आणि पुन्हा आपल्याला ह्या साईडला वळवायचा आहे, पण तिथं आपण डायरेक्ट 90 डिग्री बेंड देत नाही, तिथं आपल्याला काय बेंड द्यावा लागतो, कर्व द्यावा लागतो. त्यामुळे तिथं आपण हॉरिझॉन्टल कर्व देतोय. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्या डेफिनेशन मध्ये बघितलं, इट इज द मॅक्झिमम ग्रेडियंट विदिन विच द डिझायनर अटेम्प्ट टू द डिझाइन द व्हर्टिकल प्रोफाइल ऑफ रोड. म्हणजे व्हर्टिकल प्रोफाइल, व्हर्टिकल म्हणजे काय, व्हर्टिकल कर्व जेव्हा आपण डिझाइन करत असतोय तेव्हा जो आपण ग्रेडियंट देतोय तो सहसा मॅक्झिमम ग्रेडियंट किती देतोय, रुलिंग ग्रेडियंट देतोय. नेक्स्ट आपल्याला ग्रेडियंट बघायचा आहे. टाइप्स ऑफ ग्रेडियंट मध्ये सेकंड टाइप आहे लिमिटिंग ग्रेडियंट. लिमिटिंग ग्रेडियंट हा जो होता, हा जो स्लोप दिला तो आपला होता रुलिंग. तर याच्यामध्ये बघितलं की आपल्याला एवढं इथं कटिंग करावं लागतं, इथं फिलिंग करावं लागते, पुन्हा इथं कटिंग करावं लागते. मग रोड डिझाईन करत असताना किंवा रोड बनवत असताना कटिंग आलं, फिलिंग आलं, कटिंग आलं, फिलिंग आलं असं जर होत असेल तर तिथं काय होतंय, जास्तीत जास्त आपला खर्च होतोय, म्हणजे इकॉनॉमिकल होत नाही. त्याच्यापेक्षा आपली जी कॉस्ट आहे ती रुलिंग ग्रेडियंट मध्ये जास्त होते लिमिटिंग ग्रेडियंट पेक्षा. तर लिमिटिंग ग्रेडियंट म्हणजे काय बघा, पहिला आपण रुलिंग ग्रेडियंट बघितला, नेक्स्ट आपल्याला बघायचा आहे सेकंड टाइप लिमिटिंग ग्रेडियंट. लिमिटिंग ग्रेडियंट म्हणजे काय, लिमिटिंग ग्रेडियंट इज स्टिपर दॅन रुलिंग ग्रेडियंट. पहिला पॉइंट आहे रुलिंग ग्रेडियंट. लिमिटिंग ग्रेडियंट इज स्टिपर दॅन रुलिंग ग्रेडियंट. स्टिपर म्हणजे काय, जास्त स्लोप असणार आहे त्याचा. तर इथं आपण बघू शकतोय रुलिंग ग्रेडियंटची लाईन कोणती, ही होती. तर हा जो जास्त स्टीप स्लोप असणार आहे तो कशाचा असणार आहे, जेव्हा आपण जास्त स्लोप देतोय रुलिंग ग्रेडियंट पेक्षा लिमिटिंग ग्रेडियंटचा हा जो ग्रेडियंट प्रोव्हाइड केलाय, स्लोप प्रोव्हाइड केलाय, त्याला लिमिटिंग ग्रेडियंट म्हणायचं. आणि लिमिटिंग ग्रेडियंटचा स्लोप हा रुलिंग ग्रेडियंट पेक्षा काय असणार आहे, जास्त असणार आहे. इट इज अ स्टिपर दॅन द रुलिंग ग्रेडियंट. अजून एक त्याची डेफिनेशन लिहून घ्या. डेफिनेशन मध्ये द ग्रेडियंट विच इज चीपर दॅन द रुलिंग ग्रेडियंट, द ग्रेडियंट डेफिनेशन, द ग्रेडियंट which is cheaper than ruling gradient. The gradient which is cheaper than ruling gradient is called as the limiting gradient. The gradient which is cheaper than the ruling gradient is called as a limiting gradient. म्हणजेच काय, तर लिमिटिंग ग्रेडियंट जो असणार आहे आपला, ही नेक्स्ट वरची जी लाईन आहे ती आहे लिमिटिंग ग्रेडियंट. इट इज अ चिपर दॅन द रुलिंग ग्रेडियंट. चिपर का होतंय बघा, जेव्हा आपण
हा जो स्लोप देणार आहे या ह्याच्यामध्ये बघा आपल्याला इथं कटिंग आणि फिलिंग करायला लागत नाहीये. याच्यामध्ये डायरेक्टली जे असेल तर याच्यामध्ये काय होतंय, स्लोप इन्क्रीज होतोय पण याच्यामध्ये जी येणारी कॉस्ट आहे ती जास्त येते, म्हणजेच काय कमी येते. त्यामुळे म्हणजे रुलिंग ग्रेडियंट पेक्षा याची कॉस्ट काय होते, कमी होते. इथं कमीत कमी वेळात हे काम होते. त्यामुळे लिमिटिंग ग्रेडियंट इज अ चिपर अँड स्टिपर पण आहे, पुन्हा चिपर पण आहे. हे दोन पॉइंट आहेत. नेक्स्ट बघा, इट इज लिमिटिंग ग्रेडियंट मिनिमाइज द कॉस्ट ऑफ रोड कन्स्ट्रक्शन. चिपर म्हणजेच काय, मिनिमाइज द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन. लिमिटिंग ग्रेडियंट काय करतं, इट मिनिमाइज द कॉस्ट ऑफ रोड कन्स्ट्रक्शन. का कमी करतं, तर याच्यामध्ये जे कटिंग आणि फिलिंग आहेत हे जे ऑपरेशन्स आहेत ते करावे लागत नाही, त्यामुळे कॉस्ट आपली कमी येणार आहे. अँड लिमिटिंग ग्रेडियंट इज प्रोव्हाइडेड फॉर द रिस्ट्रिक्टेड पोर्शन ऑफ द रोड. म्हणजेच समजा आपली लेंथ 1 किलोमीटर असेल तर एवढ्या 1 किलोमीटरसाठी आपण लिमिटिंग ग्रेडियंट देऊ शकत नाही. त्याच्यासाठी ती लिमिटिंग ग्रेडियंटची जी लेंथ असेल ती काय केली असते, रिस्ट्रिक्ट केलेली असते. नेक्स्ट थर्ड टाइप बघायचं आहे आपल्याला. रुलिंग ग्रेडियंट बघितला, लिमिटिंग बघितला, त्याच्यानंतर आहे एक्सेप्शनल ग्रेडियंट. नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला एक्सेप्शनल ग्रेडियंट म्हणजे काय. थर्ड टाइप आहे एक्सेप्शनल ग्रेडियंट. एक्सेप्शनल ग्रेडियंट म्हणजे काय बघायचं आहे, द ग्रेडियंट विच इज स्टिपर दॅन लिमिटिंग ग्रेडियंट. The gradient which is steeper than limiting gradient is called as the exceptional gradient. म्हणजे लिमिटिंग ग्रेडियंट जो आहे याच्यापेक्षा आपला जो नेक्स्ट ग्रेडियंट असणार आहे एक्सेप्शनल ग्रेडियंट तो स्टिपर असणार आहे. म्हणजे लिमिटिंग ग्रेडियंट पेक्षा याचा स्लोप काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि हे जो एक्सेप्शनल ग्रेडियंट हा आहे जो आपण कधी यूज करतोय बघा, इट इज युज्ड इन अनअवॉइडेबल केसेस किंवा एक्स्ट्रीम केसेस म्हणू शकतो आपण. एक्स्ट्रीम कंडिशन. एक्सेप्शनल ग्रेडियंट इज युज्ड इन एक्स्ट्रीम कंडिशन ऑर इन अनअवॉइडेबल केसेस. म्हणजेच बघा, आता समजा हा रोडचा सरफेस आहे, हा ग्राउंडचा सरफेस आपण बघितला. समजा इथे प्लेन सरफेस आहे, पण पुन्हा इथं काहीतरी असं एखादं ऑब्स्ट्रक्शन येते, तर आपल्याला काय करायला लागतंय बघा, जर आपण हे ऑब्स्ट्रक्शन आहे हे कट करू शकत नाहीये तर काय केलं जाते, तर त्या ठिकाणी पुन्हा ते आपण अनअवॉइडेबल किंवा एक्स्ट्रीम कंडिशन म्हटले बघा, तेव्हा आपल्याला जो स्लोप आहे तो पुन्हा स्टीप करणं गरजेचं होते. म्हणजे लिमिटिंग ग्रेडियंट पेक्षा जास्त स्लोप देणं गरजेचं होते. तर आपण पुन्हा इथं असं स्लोप देतोय, पुन्हा इथून असं प्लेन सरफेस देतोय. मग इथं काय होतंय, हा जो एक्सेप्शनल ग्रेडियंट आहे तो आपण फक्त अनअवॉइडेबल कंडिशन मध्येच यूज करायचा आहे. मग काय होते, समजा हा जर ग्राउंड सरफेसच आहे समजा, पण आपण हा ब्रेक करू शकत नाही. हा ब्रेक केल्यानंतर पूर्ण तो डोंगर असेल किंवा तो एरिया असेल त्याला क्रॅक वगैरे जाऊ शकत असतील किंवा सेफ्टी आपली तिथे राहत नसेल, त्या कंडिशन मध्ये आपण एक्सेप्शनल ग्रेडियंट देतोय. तर एक्सेप्शनल ग्रेडियंट म्हणजे काय, डेफिनेशन मध्ये बघा, इट इज अ ग्रेडियंट स्टिपर दॅन द लिमिटिंग ग्रेडियंट इज कॉल्ड एज अ एक्सेप्शनल ग्रेडियंट. आणि इट इज युज्ड फॉर द शॉर्टर लेंथ. तिसरा पॉइंट घ्या, इट इज युज्ड फॉर ओनली शॉर्टर लेंथ. should not exceed 100 मीटर स्ट्रेच किंवा लेंथ म्हणू शकतोय. म्हणजे हा जो एक्सेप्शनल ग्रेडियंट ही जी लेंथ असणार आहे, हा जो स्लोप असणार आहे, हा 100 मीटर पेक्षा जास्त लेंथ साठी असायला नको. हे याच्यामध्ये लिमिटेशन आहे. हे झालं थर्ड एक्सेप्शनल ग्रेडियंट. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे फोर्थ टाइप आहे मिनिमम ग्रेडियंट.
जनरली बघा पहिला जो आपण रोलिंग ग्रेडियंट बघितलाय तोच रोड डिझाईन साठी आपण यूज करतोय, तोच मॅक्झिमम जो ग्रेडियंट आहे म्हणजे मॅक्झिमम आपण तेवढाच, हा जो रोलिंग ग्रेडियंट आहे पहिला जो आपण प्रोव्हाइड केला मॅक्झिमम आपण एवढाच देऊ शकतोय, याच्यापेक्षा द्यायचा नाहीये. पण काही कंडिशन अशा असतात की तिथं आपल्याला लिमिटिंग ग्रेडियंट किंवा एक्सेप्शनल ग्रेडियंट द्यावाच लागतोय, सेफ्टीसाठी असेल किंवा अनअवॉइडेबल कंडिशन असतील तिथं आपण ते देतोय. पण नेहमी डिझाईन करत असताना डिझायनर जे असतात रोड डिझायनर त्यांच्याकडून रुलिंग ग्रेडियंटच दिला जातो आणि रुलिंग ग्रेडियंटला आपण डिझाईन ग्रेडियंट असं सुद्धा म्हणतोय. रुलिंग ग्रेडियंट जो आहे आपला त्याला आपण डिझाईन ग्रेडियंट सुद्धा असं म्हणतोय. डिझाईन ग्रेडियंट, रुलिंग ग्रेडियंटला डिझाईन ग्रेडियंट असं सुद्धा म्हटलं जातंय कारण जनरली रुलिंग ग्रेडियंटचाच यूज केला जातोय. फोर्थ टाइप बघा आपला मिनिमम ग्रेडियंट. मिनिमम ग्रेडियंट. तर मिनिमम ग्रेडियंट कधी प्रोव्हाइड करायचा बघा, मिनिमम ग्रेडियंट कधी प्रोव्हाइड करायचा, पहिला बघा ही जी कंडिशन बघितली सरफेस आपला अनइवन असतोय किंवा प्लेन सरफेस पण असू शकतोय. समजा आपला सरफेस प्लेन आहे, आपला एरिया पूर्णपणे प्लेन आहे, पूर्णपणे आपला एरिया प्लेन आहे, त्या कंडिशन मध्ये रोड कन्स्ट्रक्शन आपण इथं रोड कन्स्ट्रक्ट केला, हा रोड आपला पूर्ण प्लेन असेल, पण काय होतंय काही वेळा रेन वॉटर जे आहे ते आपल्याला काय करावं लागतंय, ड्रेन करावं लागतंय. पण रेन वॉटर कधी ड्रेन होणार आहे, जेव्हा तुमच्या रोडला रोड सरफेसला एक मिनिमम ग्रेडियंट किंवा मिनिमम स्लोप असणार आहे तेव्हाच ते वॉटर काय होणार आहे, ड्रेन होणार आहे. मग ते वॉटर ड्रेन होण्यासाठी आपण रोड सरफेसला प्लेन जरी सरफेस असला तरी त्या सरफेसला मिनिमम ग्रेडियंट प्रोव्हाइड करतोय, त्या ग्रेडियंटला मिनिमम ग्रेडियंट असं म्हटलं जातं. आणि मिनिमम ग्रेडियंट 1:200 एवढा मिनिमम ग्रेडियंट आपण देतोय. 1:200 म्हणजे काय असते बघा, आता हा जो स्लोप बघितला म्हणजेच व्हर्टिकल ग्रेडियंटची दुसरी एक डेफिनेशन तुम्ही करू शकता. व्हर्टिकल डिस्टन्स आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स आपण बघितलं होतं, तर ते कसं 1 व्हर्टिकल असेल तर 10 हॉरिझॉन्टल समजा असेल, म्हणजेच काय हा स्लोप कसा झाला, हा ग्रेडियंट कसा झाला 1/10 × 100. तसंच इथं 1:200 दिलेलं आहे. तर मिनिमम ग्रेडियंटची डेफिनेशन लिहून घ्यायची आहे. द मिनिमम इज फुल स्लोप नेसेसरी फॉर इफेक्टिव्ह ड्रेनेज ऑफ रेन वॉटर. द मिनिमम इज फुल स्लोप, मिनिमम ग्रेडियंट म्हणजे काय, द मिनिमम युजफुल स्लोप, द मिनिमम युजफुल स्लोप provided for, minimum useful slope provided for drainage of rainwater along the length of road. The minimum useful slope necessary for effective drainage of rainwater from the road surface is called as a minimum gradient. अशी पण डेफिनेशन तुम्ही लिहून घेऊ शकता. The minimum useful slope necessarily provided for the drainage of rainwater to the surface of road. The surface of road is called as the minimum gradient. म्हणजेच काय, रोड सरफेस, आता समजा तुमचा हा प्लेन रोड आहे, याच्यावर पाऊस पडल्यानंतर काय होणार आहे, वॉटर आहे ते व्यवस्थित ड्रेन होणार नाही. साईडला काय असतात आपल्या रोडच्या गटर असतात, तिकडे ते वॉटर काय होणार आहे, ड्रेन आउट होणार नाही. तर आपण काय करायला लागतंय, हा जो रोड सरफेस आहे त्याला थोडासा मिनिमम स्लोप देणं गरजेचं आहे, जेणेकरून ज्या डायरेक्शनला स्लोप असेल त्या डायरेक्शनला ते वॉटर काय होणार आहे, रन होणार आहे. त्यामुळं फॉर ड्रेनेज ऑफ रेन वॉटर जे आहे त्याचं ड्रेनेज प्रॉपरली व्हावं याच्यासाठी आपण मिनिमम स्लोप जो प्रोव्हाइड करतोय तो प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. त्याला मिनिमम ग्रेडियंट म्हटलं जाते आणि मिनिमम ग्रेडियंट जनरली 1:200 एवढं प्रोव्हाइड केलं जाते. हे झाले टाइप्स ऑफ ग्रेडियंट. आता आपण एक टेबल बघणार आहे ग्रेडियंटचा एक टेबल बघणार आहे आणि तो टेबल आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम किंवा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जर असतील तुम्हाला ऑनलाईन एक्झाम मध्ये तर त्या एक्झामसाठी तुम्हाला उपयोगी आहे. टाइप्स ऑफ ग्रेडियंट मध्ये इंडियन रोड काँग्रेस IRC ने हा टेबल दिलेला आहे. इंडियन रोड काँग्रेस has suggested the various gradient values for different type of terrain. Gradient values
for different type of terrain. IRC म्हणजेच काय, इंडियन रोड काँग्रेसनं ग्रेडियंट व्हॅल्यू दिलेले आहे वेगवेगळ्या टेरेनसाठी. टेरेन म्हणजे काय, रोड आपलं जे नॅचरल सरफेस आहे, म्हणजे टेरेनचे टाईप कोणते असतात बघा, प्लेन आणि रोलिंग टेरेन, हिली टेरेन आणि स्टीप टेरेन. तर याच्यासाठी आपल्याला ग्रेडियंटच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. एक्झामला विचारला जातात, हा इम्पॉर्टंट आहे बघा. टेबल बघा, टाइप ऑफ टेरेन, टाइप मध्ये पहिला टेरेन आहे, टेरेनचा टाइप प्लेन अँड रोलिंग टेरेन. म्हणजे नॅचरल ग्राउंडचा जो स्लोप असेल तो पहिला. नेक्स्ट आहे हिली टेरेन. आणि थर्ड आहे स्टीप टेरेन, म्हणजे जास्त स्टीप स्लोप असणार आहे, त्याला स्टीप टेरेन असं म्हटलं जाते. तर ह्या टेरेनसाठी हे जे ग्रेडियंट आपण बघितले वेगवेगळे, त्याची व्हॅल्यू किती असणार आहे. पहिला रोलिंग ग्रेडियंट, नेक्स्ट रुलिंग ग्रेडियंट किती असणार आहे, नेक्स्ट लिमिटिंग ग्रेडियंट किती असणार आहे, आणि थर्ड आहे एक्सेप्शनल. तर टाइप ऑफ टेरेन मध्ये बघा, प्लेन अँड रोलिंग टेरेन साठी रोलिंग ग्रेडियंट आपला किती असणार आहे, 3.3% मध्ये असतो. हिली टेरेन साठी 5 असतो. आणि स्टीप टेरेन साठी रोलिंग ग्रेडियंट 6 असतो. लिमिटिंग ग्रेडियंट बघा, ग्रेडियंट इथून नव्हतं, लिमिटिंग ग्रेडियंट असं. लिमिटिंग ग्रेडियंट जो आहे तो प्लेन टेरेन साठी 5 असतो, हिली टेरेन साठी 6 असतो आणि स्टीप टेरेन साठी 7 असतो. आता एक्सेप्शनल ग्रेडियंटची व्हॅल्यू बघायची आपल्याला. एक्सेप्शनल ग्रेडियंट प्लेन अँड रोलिंग टेरेन साठी 6.7 असते व्हॅल्यू, हिली टेरेन साठी 7 असते आणि स्टीप टेरेन साठी 8 असते. अशा पद्धतीने हा टेबल पाठ करायचा आहे. याच्यावरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचा क्वेश्चन पडू शकतोय. IRC म्हणजे काय, इंडियन रोड काँग्रेस यांनी जो टेबल दिलेला आहे, ग्रेडियंटच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, पर्सेंटेज मध्ये असते हे. किंवा ह्याला आपण असं मिनिमम ग्रेडियंटची जी व्हॅल्यू होती, आपण याच्यामध्ये मेन्शन केलेलं नाही, पण मिनिमम ग्रेडियंटची व्हॅल्यू 1:100 आपल्याला द्यायची आहे. तसंच आपण याला पण प्लेन अँड रोलिंग टेरेन आपण ते 3.3% जे मेन्शन केले तिथे पण आपण लिहू शकतोय 1:30 असं. 1:30 म्हणजे 30 हॉरिझॉन्टल असेल तर 1 व्हर्टिकल असेल तर 30 हॉरिझॉन्टल असणार आहे. 5 म्हणजे काय येणार बघा, 1:20 म्हणजेच कसं येणार आहे, 1 व्हर्टिकल असेल तर 20 हॉरिझॉन्टल. हे कसं कॅल्क्युलेटर करायचं बघा, 1:20. 1 व्हर्टिकल असेल तर 20 हॉरिझॉन्टल असणार आहे. 1 व्हर्टिकल असेल तर 20 हॉरिझॉन्टल असणार आहे. त्याची व्हॅल्यू कशी येते बघा, त्याची व्हॅल्यू खूप हाय येते, 1/20 into 100 into 10 किती येणार आहे व्हॅल्यू, 0.5 into 10 5%. तसंच हे 5% आलं, इथं 5% आलं. असंच आपल्याला हे इथं मेन्शन करायचं आहे. 1:20 लिहू शकतो किंवा 1:16.7 1:20 1:16.7 1:16.7 1:14.3 असंच नेक्स्ट लिहायचं. फक्त 3.3 5 6 5 6 7 6.7 7 8 असं सुद्धा आपण लिहू शकतो. किंवा आपलं ऑप्शन कसे असणार आहेत आपल्या एक्झाम मध्ये त्याच्यावर डिपेंड आहे. 1:30 सुद्धा ऑप्शन असू शकतोय किंवा 3.3% असं सुद्धा ऑप्शन असू शकतो. हे झाले टाइप्स ऑफ ग्रेडियंट. इथं आपला पहिला रोड कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते आपण बघितलं. ट्रॅफिक कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण रोड कॅरेक्टरिस्टिक्स बघत होतो. रोड
कॅरेक्टरिस्टिक्स बघत होतो त्याच्यामध्ये रोड कॅरेक्टरिस्टिक्स मधला पहिला पॉइंट आपण बघितला ग्रेडियंट. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे कर्व ऑफ रोड. नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला कर्व ऑफ रोड. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. थँक्यू.